अहिल्यानगरातील उद्यानामध्ये मुस्लिम महिलांनी नमाज पठण केले। गंगा उद्यानातील नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आलाय। वादळी वाऱ्यासह पावसानं अकोल्यामध्ये हजेरी लावली। दिवसभर कडक उन्हामुळे तापलेल्या शहरामध्ये पावसामुळे गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुद्धा या बदलत्या हवामानाचा आनंद घेतला। हिंगोलीमध्ये पिसाळलेल्या वानरानं शेतकऱ्यावरती प्राणघातक हल्ला केला। परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्यानं शेतकऱ्याचा प्राण वाचलेला आहे। किसन कराळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। धुळे तालुक्यातील उडाणे आणि गीताने ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। एक्सप्रेस कॅनल दुरुस्ती, संरक्षण भिंत, रस्ता आणि पूल बांधकामांची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। वर्धा नदीकाठी भीषण अपघात झालेला आहे। एसटी बसनं समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये रिक्षातील 7ही प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तातडीनं सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णवाहिकेला डिझेल मिळत नसल्याने अँब्युलन्स चालकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती वाहन नेऊन मोर्चा काढलाय। एमआयएम पक्षाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये बीड शहरातील खासगी अँब्युलन्स चालक सहभागी झाले होते। अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। गंगापूर तालुक्यातून इंदोरच्या दिशेनं कारनं प्रवास करणाऱ्या 4 तरुणांचा भीषण अपघात झाला। यामध्ये चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावर जाऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या मार्गावरती गेली। समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली। प्राथमिक माहितीनुसार चालकाला डुलकी लागल्यानं अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यामुळे गंगापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पीव्ही कुलकर्णीनं स्वतःच्या बांधकामावरती बुलडोझर चालवलाय। पीव्ही कुलकर्णी नीट घोटाळ्यातील आरोपी आहे। वडिलोपार्जित घर पाडून मी पीव्ही कुलकर्णी टोलेजंगा इमारत बांधत होता। अंदरसूल सायगाव मार्गावरती धावत्या दुचाकीला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली। दुचाकीमध्ये तातडीनं वाहन सोडून दिल्यानं मोठा अनर्थ सुद्धा टळलेला आहे। मात्र या घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी झालेला आहे। कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। मान्सूनपूर्व पावसानं उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये प्रशासनानं सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात अतिक्रमणधारकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय। सामाजिक कार्यकर्ते रवी निकम यांनी या मोहिमेविरोधात पाकीजा कॉर्नर इथं आमरण उपोषण सुरू केलंय। मनमाडमध्ये अतिक्रमणाविरोधामध्ये प्रशासनानं धडक कारवाई सुरू केलेली आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे महामार्गासह शहरातील अतिक्रमणावरती प्रशासनाच्या वतीनं जेसीबी चालवण्यास सुरुवात केली आहे। बारामती पश्चिमच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह तीव्र गारपिटीनं शेतीला झोडपून काढलं। या आसमानी संकटामुळे काढणीला आलेल्या पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठा तडाखा बसला। यातच पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी होळ सदोबाची वाडी वडगाव बुद्रुक परिसरामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीची पाहणी केली। वाशिम येथील तक्षशिला नगर इथं जयस्वाल बिअर शॉपी असल्यानं परिसरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। या शॉपचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गोंधळ झालाय। मागील 5 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय। भ्रष्टाचारातील आरोपांवरून गावातील 2 गट एकमेकांना भिडलेले आहेत।